महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं आपण मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेमधून आपण या ठिकाणी 15x15चं शेततळ, या बाजूला 15x15चं शेततळ आपण केलेलं आहे. आणि ह्या 15x15च्या शेततळ्यामध्ये आपण लगत असणाऱ्या विहिरीमधून पाणी आणून या शेततळ्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे शेततळ भरून घेतलेलं आहे. आज फळबाग लागवड, या ठिकाणी फळबाग लागवड केलेली आहे. आपल्याकडे बघितलं तर आपल्याकडे 8 तास लाईट असते, काही वेळेला रात्रीचे शेतकऱ्याला लाईट दिली जाते, काही वेळेला दिवसा लाईट असते. अशा वेळेला लाईट नसेल त्यावेळी सायकल पद्धतीनं त्याच्यावर पाणी पाजायचं हे शेततळ जे आहे ते शेततळ तडावर त्या ठिकाणी केल्यामुळं त्याला लाईटची याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी हे प्रकाश पुजारी आहेत, या प्रकाश पुजाऱ्यांनी या ठिकाणी सायकल पद्धतीनं फळबाग लागवडीला पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. आता त्या ठिकाणी तो मुलगा वाल फिरवतोय आणि तिथं पाणी कशा पद्धतीनं अगदी मोटरीनं कसं पाणी येतंय त्या पद्धतीनं पाणी या ठिकाणी येतं हे आपण पाहूया. आता हॉल फिरवलेला आहे आणि हॉल फिरवल्यानंतर सर्वसाधारण या ठिकाणी 2 ते 2.5 मोटरीनं पाणी कसं सायकल पद्धतीनं शेततळ्यामधलं येतं हे आपण पाहायला लागलोय. आता यानंतर या प्लॉटवर आपण ठिबक सिंचनची योजना राबवणार आहोत. त्यामुळं सायकल पद्धतीनं अगदी शेतकऱ्याला लाईट सुद्धा गरज वाटणार नाही आणि हे पाणी या ठिकाणी पिणार आहे. धन्यवाद.